बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करावे या मागणीसाठी किनवट येथे बंजारा आरक्षण कृतीशील बैठक पार पडली। शासनाने हैदराबाद गॅझेटियर मधील नोंदी लागू केल्यास तेलंगणा आणि आंध्र प्रदेश प्रमाणे महाराष्ट्रातील बंजारा समाजालाही अनुसूचित जमातीचा दर्जा मिळेल अशी मागणी यावेळी करण्यात आली। 1590 मध्ये एन.ए. अकबरी या ग्रंथात बंजारांना एक आदिम जनजाती म्हटलंय, तर 1793 मध्ये इंग्रजांनी केलेल्या सर्वेक्षणात त्यांचा बंजारा ट्राईब असा उल्लेख आढळतो। इंग्रजांच्या जातनिहाय जनगणनेतील बंजारा लमाणी ट्राईब असा उल्लेख होता। 1871 मध्ये भारतीय दंड संहिता IPC आणि 1872 मध्ये CRPC लागू झाली, तेव्हाही बंजारांना आदिवासी म्हणून संबोधले गेले होते। हैदराबाद गॅझेटियर मधील नोंदीनुसार बंजारा लमाडी हे आदिवासी आहेत। 17 सप्टेंबर 1948 ला मराठवाडा प्रांत महाराष्ट्रात विलीन झाला। यावेळी मराठवाड्याची प्रशासकीय रचना निजाम सरकारच्या नियंत्रणाखाली होती। मराठवाड्याच्या ऐतिहासिक काळात आरक्षणासाठी अनेक आंदोलने झाली। किनवट तालुका आधी आंध्र प्रदेशातील आदिलाबाद जिल्ह्याचा भाग होता, पण 1 मे 1960 ला तो महाराष्ट्रात समाविष्ट झाला। 1977 ला क्षेत्र प्रतिबंध अधिनियमानुसार बंजारा समाज अनुसूचित जमातीपासून वंचित राहिला। महाराष्ट्र सरकारने हा अन्याय दूर करून बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करावे अशी मागणी बैठकीत करण्यात आली आहे। या बैठकीला किनवट आणि माहूर तालुक्यातील तांड्यांचे नायक, कारभारी आणि बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी शरद राठोड, अतुल नायक आणि प्राध्यापक कैलास राठोड यांनी आपले विचार मांडले। या अन्यायाविरोधात भव्य जनआंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आलाय। आम्हाला त्या जातीचा दर्जा भेटावा, कारण आमची जी जात बंजारा आहे हे तेलंगणामध्ये आज आदिवासी आहे आणि आम्ही तेलंगणातून इकडे आलेलो आहोत। याची पुरावे अनेक आम्ही कोर्टात सबमिट केलेले आहेत। कोर्टामध्ये भरपूर काही असे मुद्दे आहेत जिथे आता आमचे बाबूचे ex-MLA आहेत, त्यांचे मोठे बंधू ईश्वर नाईक यांची जी जातीची प्रमाणपत्र, यांचे जे जातीचे प्रमाणपत्र आहे हे सुद्धा आम्ही कोर्टात सबमिट केले। त्यांचे दोन्हीकडे 2 वेगवेगळ्या जाती धरल्या गेल्या, पण तिकडची जात त्यांची जी आहे बंजारा आहे, इकडची जात बंजारा आहे, पण जातीचा दर्जा देते वेळेस ज्यावेळेस तिकडं आदिवासीमध्ये आहे आणि इकडं तो GCMTमध्ये आहे, या दोन्ही धर्तीमध्ये जर पाहायला गेलं तर दोघांचे सगळेच वगैरे हा लागू केलेला आहे आणि त्यांना OBC मध्ये आरक्षण मिळण्यासाठी त्यांना गव्हर्नमेंटने लागू केलेलं आहे। त्या धर्तीवर आम्ही हैदराबादमध्ये मराठवाडा पूर्ण लागू होता, त्यावेळेस आम्हाला ST आरक्षण हा लागू होता। त्याच धर्तीवर आम्हाला आज पूर्ण संपूर्ण मराठवाड्याला ST आरक्षण आम्हाला मिळावा म्हणून आज संपूर्ण तालुक्याच्या वतीने किनवट आणि माहूर तालुक्याच्या हजारो कार्यकर्ते आणि संपूर्ण तरुण मंडळी इथं आलेली होती। हजारो कार्यकर्ते इथं जमलेले होते आणि येणाऱ्या काळामध्ये आपण सुद्धा ताकदीने लढू आणि लाखोच्या संख्येने या गव्हर्नमेंटला आपण दाखवून देऊ आम्ही या देशाचे मूळ निवासी आहोत आणि इथला आमचा जो काही अधिकार आहे तो अधिकार आम्हाला मिळाला पाहिजे। यासाठी येणाऱ्या काळामध्ये आम्ही रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी आम्ही तत्पर आहोत आणि त्या लढाईची सुरुवात आजपासून इथं सुरू झालेली आहे। त्या लढाईसाठी आमचं प्राणसुद्धा आहुती लागली तरी चालेल, पण आम्ही आमच्या समाजाला न्याय मिळवण्यासाठी कुठल्याही विकासाच्या प्रवाहात आणावं एवढा विनंती करतो आणि ही कृती समिती पुढे चालू राहील आणि जर सरकार जर आमची मागणी मान्य करत नसेल तर प्रचंड बंजारा समाज हा पूर्ण रस्त्यावरती उतरेल आणि भावी काळामध्ये याचे पडसाद वेगळे उमटतील। त्यासाठी सरकारने त्वरित न्याय द्यावा ही विनंती। प्रतिनिधी सचिन जाधव, NTV न्यूज मराठी, नांदेड।